विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वेव्ह ऑप्टिक्सचे आय-एम-पी क्वेश्चन या व्हिडिओमध्ये प्रोव्हाईड करतो. आपण कसे माहितीये का, की आपल्याकडे जे जुने 7 पेपर आहेत, माझ्याकडे वेगवेगळ्या कॉलेजचे पेपर आहेत, म्हणजे सेमिस्टर असू दे, नाहीतर प्रिलिम असू दे. मी या सगळ्या पेपरचं एनालिसिस केलंय. मग जो प्रश्न जास्त वेळा रिपीट झालाय ना, तो आपण पहिल्यांदा करायचा. म्हणजे कळालं का, की मी जे सांगतोय तेच करा. तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि या टॉपिकमध्ये पहिल्यांदा तुम्हाला डायग्राम करायचे तर खूप डायग्राम आहेत. तरी देखील पहिला प्रश्न मी कुठला घेतलाय बघा. कंडिशन फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे मला एक स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न हवाय. म्हणजे मध्ये सेंट्रल ब्राईट, पुन्हा डार्क, पुन्हा ब्राईट असे बँड हवे आहेत. बरोबर आहे? आणि तो मला स्टेडी पॅटर्न हवाय. मग मला कंडिशन्स कुठले आहेत? ॲक्चुअली माझ्याकडे 2 सोर्स असतात की नाही. तुम्हाला ना एवढं सगळं लिहायचं नाहीये. फक्त याचे डार्क केले ना तेवढंच लिहायचंय, की टू सोर्सेस ऑफ लाईट शुड बी कोहेरंट. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक म्हणजे हॅव्हिंग सिंगल वेव्हलेंथ, सेम वेव्हलेंथ. त्याच्यानंतर अजून काय दिलंय बघा, की मस्ट हॅव द सेम एम्प्लिट्यूड. त्या 2 सोर्स मधला डिस्टन्स स्मॉल पाहिजे. पण ॲक्चुअली सोर्स आणि स्क्रीन मधला डिस्टन्स मात्र लार्ज पाहिजे. ओके. त्याच्यानंतर त्या स्लिट्स नॅरो पाहिजेत आणि टू वेव्हज शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. हे 6 पॉइंट फक्त लिहायचे आहेत. 2 मार्क मिळतील तुम्हाला. म्हणजे पहिला प्रश्न तुम्ही करा कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. उत्तर कसं आहे? टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. Two sources of light म्हणजे slit should be close to each other. Distance between source and screen should be as large as possible. त्याच्यानंतर they should be in the same state of polarization आणि त्या स्लिट्स नॅरो पाहिजेत, मोठ्या स्लिट्स नको आहेत. बास ना. पहिला प्रश्न क्लिअर. दुसरा प्रश्न काय सांगतो लक्षात घ्या. प्लेन वेव्हफ्रंटची डायग्राम आणि एक्सप्लेनेशन आहे. एक्सप्लेनेशन 3 मार्काला विचारतायत. स्फेरिकल वेव्हफ्रंटची डायग्राम आणि एक्सप्लेनेशन. रिफ्लेक्शन 3 वेळा विचारलंय. 3 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालाय. युजिंग हायजेन्स वेव्ह थेअरी एक्सप्लेन रिफ्लेक्शन असं विचारतात किंवा रिफ्रॅक्शन विचारतील. 3 मार्काच्या प्रश्नामध्ये 1 मार्क तर या डायग्रामला असणार आहे. मग मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, की वेव्ह ऑप्टिक्स म्हणलं की डायग्राम. मग कुठले? प्लेन वेव्ह फ्रंट, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, त्याच्यानंतर रिफ्लेक्शन, खाली आहे रिफ्रॅक्शन. बरं अजून आहे हा प्रिझम, लॉयड्स प्रिझम म्हणूया आपण. ठीक आहे. जिओमेट्री ऑफ द डबल स्लिट एक्सपेरिमेंट 4 मार्काला विचारली जाते. ही याच्यानंतर तुम्हाला सांगायचं खूप सोपं आहे. 2 वेळा पायथागोरस वापरा, सबट्रॅक्शन करा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला वापरा. इतकं सिंपल आहे. आणि तुम्हाला फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ त्याचं एक्सप्रेशन तयार करायचं लक्षात घ्या. 4 मार्काला प्रश्न येतोय. बरं त्याच्यावर बेस न्यूमेरिकल पण येतंय. हेच न्यूमेरिकल 2 वेळा रिपीट झालंय. व्हॅल्यू थोडा इकडे-तिकडे होतील म्हणूया आपण, पण कन्सेप्ट हीच आहे. म्हणजे फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा डी बाय डी. त्यातलं लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, कॅपिटल डी म्हणजे सोर्स पासून स्क्रीनचं अंतर जे जास्त असतं. स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट्स ते मिलीमीटरमध्ये असतं. मी तुम्हाला सांगू का गंमत म्हणजे मी जुन्या सिलेबस प्रमाणे एक्स लिहिलं फ्रिंज विड्थला, यांनी तर डब्ल्यू लिहिलंय. पुस्तकात वाय पण नोटेशन वापरलंय. पण मी म्हणतो फ्रिंज विड्थ लिहा इक्वल टू चालेल. मुद्दा काय? फ्रिंज विड्थ सेंटीमीटरमध्ये दिली असते. समजा बरं का. वेव्हलेंथ एंगस्ट्रॉम किंवा नॅनोमीटरमध्ये. हे मीटरमध्ये, हे मिलीमीटरमध्ये. म्हणजे बघा ना 3 व्हॅल्यू वेगळ्या-वेगळ्या युनिटमध्ये दिलेल्या असतात. तुम्हाला त्याचं एस-आयमध्ये कन्व्हर्जन करायला जमलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेशन. ब्रूस्टर्स लॉ आणि मालूज लॉ. हे 2 लॉ आहेत. मग तुम्हाला ब्रूस्टर्स लॉ खूप इम्पोर्टंट आहे रे बाळांनो. तुम्हाला सांगतो. तर हा सरफेस आहे. या ठिकाणी रिफ्रॅक्शन होणार. ही रिफ्लेक्शन होणार पार्शल. जर रिफ्लेक्टेड रे आणि रिफ्रॅक्टेड रे जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील, तर हा असतो पोलरायझिंग अँगल आणि टॅन्जंट ऑफ द पोलरायझिंग अँगल म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. आणि हाच तर ब्रूस्टर्स लॉ आहे. मी तुम्हाला सांगतो हे दोन्ही लॉ परफेक्ट करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पोलरायझेशन. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी होतं ना हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तसंच आहे. इथं तुम्हाला सांगतो, इथं क्लिअरली लक्षात घ्या. बघा काय-काय दिसतंय तुम्हाला. प्लेन ऑफ पोलरायझेशन, प्लेन ऑफ व्हायब्रेशन, पोलराइड. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन. ह्या जेवढ्या होतील तुम्हाला डेफिनिशन्स तेवढ्या करायच्यात आणि डायग्रामची प्रॅक्टिस पण करा. मालूज लॉमध्ये ही डायग्राम तुम्हाला लागेलच लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत. की फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. डायग्राम नाही काढायची. 1-1 मार्काला विचारलंय. आणि सगळ्यात महत्वाचं इथं मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. अ,
इकडे बघा थांबा 1 मिनिट. व्हेरी लार्ज म्हणलंय. म्हणजे बघा सोर्स आणि स्लिट मधलं डिस्टन्स लार्ज असेल, तर ते फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आहे. फ्रेस्नेलमध्ये काय म्हणलंय बघा, डिस्टन्स आर मच स्मॉलर. मी काय म्हणतोय डिस्टिंग्विश बिटवीन फ्रेस्नेल आणि फ्रॉनहोफर सुद्धा येऊ शकतं. हां, त्याची पण तयारी ठेवा लक्षात घ्या. ही डिफ्रॅक्शनची डायग्राम आहे फ्रॉनहोफर. त्याच्यानंतर फ्रेस्नेल बाय प्रिझम इम्पोर्टंट आहे. इम्पोर्टंट आहे. ही डायग्राम परीक्षेत येऊ शकते. ड्रॉ फ्रेस्नेल बाय प्रिझम. त्याच्यानंतर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची पण डायग्राम आहे. टेलिस्कोपचे रिझॉल्व्हिंग पॉवरचे न्यूमेरिकल्स आहेत. हे परीक्षेत आलंय जसंच्या तसं. फॉर्म्युला आहे 1.22 लॅम्बडा बाय डायमीटर. आता त्यांनी तर ए लिहिलंय पुस्तकात. हे पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे. पण सॉल्व्ह करताना त्यांनी ए घेतलंय पण एक्सप्लेनेशनमध्ये डायमीटरला डीच वापरलंय. रिझोल्यूशन ऑफ अ ऑब्जेक्ट बाय मायक्रोस्कोप. मी तुम्हाला सांगतो मग या टॉपिकमध्ये मी आता जेवढे प्रश्न दिले तेवढं तरी करा. त्यानंतर कुठलाही बोर्डचा पेपर काढून बघा तुम्हाला ना न्यूमेरिकल दिसतील, की ज्यात मी घेतलेली जास्त नाहीयेत. पण पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेमच करा. एक्सरसाइज मधले एम-सी-क्यूज मध्ये किंवा तुम्हाला जेवढे प्रयत्न करा. का माहितीये का न्यूमेरिकल आलं तर या धड्याचं निम्म वेटेज तिकडे निघून जाते लक्षात घ्या. तेव्हा नुसते एवढे प्रश्न थिअरॉटिकल करून जर न्यूमेरिकल आलं आणि ते मला मी नाही नसेल केलं तर ते चालणार नाही. मग चला मग हा टॉपिक करा व्यवस्थित. ऑल द बेस्ट.